नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 शिकणार आहोत। पहा, या सराव संचामध्ये काय आतापर्यंत आपण तिन्ही सराव संच पाहिले। त्यामध्ये पहिला जो सराव संच होता तो लोप करण्याची पद्धत किंवा निरसन पद्धतीवर अवलंबून होता। दुसरा सराव संच आलेख पद्धतीवर होता। तिसरा सराव संच क्रेमर पद्धतीवर होता। पण हे तिन्ही सोडवताना आपल्याला रेषीय समीकरण सोडवायची होती। या सराव संचामध्ये आपल्याला रेषीय समीकरण दिलेली नसणार आहेत। ती समीकरणं आपल्याला रेषीय समीकरणामध्ये कन्व्हर्ट करायची, रूपांतरित करायची आणि मग ती समीकरणं सोडवायची। कसं ते आपण स्टेप वाईज पाहूयात। त्याआधी ही कृती पूर्ण करूयात। आता पहा, यामध्ये जी समीकरण दिले 3/x वजा 4/y बरोबर 8। यामध्ये चलांची संख्या किती आहे रे? 2। इथं पण चल दोनच आहेत, xy xy xy, म्हणजे इथे सगळीकडे काय येणार रे? 2। पण ही रेषीय समीकरणं आहेत की नाही? रेषीय समीकरणांची कोटी जी असते ती किती असते रे? नेहमी 1। आणि त्यांचा फॉर्म काय असतो? x + by बरोबर c बरोबर। मग आता इथे तुम्हाला तसा फॉर्म दिसतो का रे? x वरती दिसतो का? नाही, खाली दिसतोय। मग तो ज्यावेळेस खाली असतो त्यावेळेस खाली त्याची कोटी किती आहे रे? 1। पण त्याला जर असं कन्वर्ट करायचं म्हणलं तर त्याची कोटी काय होईल रे? 3। तो वरती येणार, मग +1 असेल तर वरती येऊन काय होतं रे? -1, म्हणजे 3x चा वजा 1 घात वजा 4 y चा वजा 1 घात बरोबर 8। प्रत्येक समीकरण इथं असंच होणार आहे। मग ही सगळी समीकरणं रेषीय होतील का रे? नाही, कारण का यांची कोटी किती येणार आहे? -1, म्हणून इथं प्रत्येकाचं उत्तर असणार आहे नाही। आता हीच समीकरणं आपल्याला कशी सोडवायची हे आपण या सराव संचामध्ये अभ्यासणार आहोत। आता पहा, ही सगळी समीकरणं रेषीय नाहीयेत, मग ही समीकरणं रेषेमध्ये रूपांतरित करायची आणि मग सोडवायची। खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। आता पहा, ही रेषीय समीकरणे आहेत का? नाही, आपल्याला दिसतंय रेषीय नाहीयेत। मग यांना रेषेमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, रूपांतर करू शकतो। कसं करायचं रे? बघा, इथे काय 2 × 1/x वजा 3 × 1/y, इथं पण 8 × 1/x अधिक 5 × 1/y। जर ह्या 1/x ला आणि ह्या 1/y ला दुसरा कुठला तरी चल मानलं तर आपल्याला डायरेक्ट रेषीय समीकरण मिळून जातात। कसं ते बघा, समजा ही उदाहरणं आपण कशी लिहू शकतो बघा। 2 × 1/x वजा 3 × 1/y बरोबर 15 बरोबर। याला म्हणू समीकरण 1। आणि हेच आपण कसं लिहू शकतो? 8 × 1/x अधिक 5 × 1/y बरोबर आहे ना? 5 × 1 5, 5/y म्हणजेच हे असं लिहू शकतो आपण बरोबर 77। याला म्हणू समीकरण 2। आता काय करायचं? हे जे वेगळे दिसतात हा सहगुणक सोडून हे चल आहे बरोबर। हे जे चल आहे याला एक वेगळं चल मानायचं। मग तुम्ही ते ए बी मानू शकता, PQ माना, MN माना, फक्त x आणि y सोडून मानायचं। मग 1/x बरोबर m घेऊयात आणि 1/y बरोबर n घ्यायचं। लक्षात ठेवा, ही गणितं सोडवताना सहगुणक सोडून बाकीचं जे असतं त्याला काहीतरी मानायचं, दुसरं चल मानायचं। 1/y बरोबर n मानू, ठीक आहे। आता हे मानल्यानंतर मग इथे बदल करावा लागेल बरोबर। 1/x ऐवजी m टाकायचा, 1/y ऐवजी n टाकायचा। इथं पण सेम, मग इथे काय होणार? 2m 1/x ऐवजी m वजा बाकी सगळं सेम राहणार 3n बरोबर 15। हे मिळालं समीकरण 3। नंतर इथे काय होणार? 1/x ऐवजी m म्हणजे 8m अधिक 5n बरोबर 77। हे झालं समीकरण 4। आता पहा, तिसरं आणि चौथं जे समीकरण तुम्हाला मिळाले ही दोन्ही समीकरण आपल्याला काय दिसतात रे? रेषीय समीकरण दिसतात का? आहेत, कारण ह्याची कोटी काय आहे? 1 आहे, यांची कोटी पण 1 आहे। आता ही तर समीकरण आपण सोडू शकतो बरोबर। मग आधी ही समीकरणं सोडून घ्यायची, ठीक आहे। आता ही समीकरणं, ही दोन्ही समीकरणं आपण कशी सोडू शकतो? तर ही दोन्ही समीकरणं आपण एकतर निरसन पद्धत किंवा लोप करण्याची पद्धत वापरायची किंवा क्रेमर पद्धत वापरायची। आलेख पद्धत इथे वापरायची नाही, कारण आपल्याला आलेख त्यावेळेस मिळणार नाही, ठीक आहे। मग आता आपण इथे निरसन पद्धत वापरू, कोणती तुम्हाला जी सोपी वाटेल। तुम्हाला जर क्रेमर पद्धत सोपी वाटत असेल तर क्रेमर पद्धतीने सोडू शकता, आलेख पद्धत सोपी वाटत असेल तर आलेख पद्धतीने देखील सोडू शकता। आता पहा, इथे आलेख पद्धत वापरणं सोपं जाणार आहे, कारण इथं 8 आहे, इथं 2 आहे। जर या समीकरणाला आपण 4 ने गुणलं तर डायरेक्ट m चे सहगुणक सेम होऊन जातील, म्हणजे डायरेक्ट m कॅन्सल होईल बरोबर। मग काय करूयात? समीकरण 3 ला 4 ने गुणूयात। समीकरण 3 ला 4 ने गुणू, मग 4 ने गुणल्यानंतर काय होणार इथं? 3 4 × 2 = 8 8m वजा
3 गुणिले 4, 4 त्रिक 12n बरोबर 15 चौक 60. हे झालं समीकरण 5. आता तिसऱ्यातून 5 आले त्यामुळे तिसऱ्याचा विचार करायचा नाही. 4 आणि 5 कडे बघा. आता पहा आठयम ज्याचे सहगुणक सेम केले त्याचे चिन्ह पाहिजे. याचं चिन्ह प्लस आहे, याचं चिन्ह प्लस आहे आणि सेम चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. हे आपण ऑलरेडी पाहिले बरोबर. मग आता या दोन्हींची काय करायची? वजाबाकी. ठीक आहे. मग समीकरण 4 व समीकरण 5. आता समीकरण 4 मोठं वाटतंय मग 4 मधून 5 वजा करूयात. समीकरण 4 मधून 5 वजा करू. आता हे समीकरण वजा करायचं. चौथं समीकरण 8m अधिक 5n बरोबर 77 वजा 8m वजा 12n. हे सगळं ऑलरेडी आपण शिकलोय. आता हे घेण्याची पण गरज नाहीये तसं पाहायला गेलं तर बरोबर 60. मग मायनस मध्ये चिन्ह काय होतात रे? बदलतात बरोबर. मग ह्या प्लसचं काय होणार? मायनस. या मायनसचं काय होणार? प्लस. या प्लसचं काय होणार? मायनस. मग इथे 8m वजा 8m अधिक वजा वजा होणार. 8m कॅन्सल. अधिक 5 अधिक 12 किती येतं रे? 17n बरोबर. अधिक वजा वजा होणार. 77 मधून 60 गेले किती राहिले? 17. मोठ्या संख्येचं चिन्ह काय? अधिक बरोबर. म्हणजे 17n बरोबर 17 आला. म्हणजेच n बरोबर काय आला रे? 17/17 बरोबर 1. n ची किंमत मिळाली. आता m ची किंमत काढायची. मग ती कशी काढतो आपण? 3 किंवा 4 मध्ये आपल्याला टाकावं लागेल बरोबर. मग n बरोबर 1 समीकरण 3 मध्ये टाकूयात. जे समीकरण सोपं आहे त्यामध्ये आपण टाकतो बरोबर. मग आता समीकरण 3 काय? 2m वजा 3n बरोबर 15. 2m वजा 3 गुणिले n च्या ऐवजी 1 बरोबर 15. 2m वजा 3 गुणिले 1 किती आलं? 3 वजा 3 इकडे येऊन तो काय होणार? अधिक 3. 15 अधिक 3 म्हणजेच 2m बरोबर आला 15 अधिक 3 18. m बरोबर येणार हा 2 गुणिले इकडे येऊन काय होणार रे? भागिले 18/2 92 18. m ची किंमत मिळालेली आहे. आता इथे आपल्याला n बरोबर किती मिळाला? 1 आणि m बरोबर किती मिळाला? 9. m आणि n च्या किमती मिळाल्या. तुम्हाला x आणि y च्या किमती मिळाल्या का रे? नाही. आता पुन्हा m म्हणजे काय मानला होता? 1/x आणि n म्हणजे काय मानला होता? 1/y. मग पुन्हा या किमती घ्यायच्या आणि x आणि y च्या किमती काढायच्या. बरेचसे विद्यार्थी काय करतात? m आणि n च्या किमती मिळाल्या म्हणजे आपलं समीकरण सोडवलं असं समजतात आणि इथपर्यंत स्टेप करतात. असं नाही. m आणि n हे आपण मानलेलं आहे. आपल्याला चल कोणती दिलीत? x आणि y. मग x आणि y च्या किमती काढण्यासाठी या किमती पुन्हा इकडे टाकायच्या. आता m बरोबर काय रे? m बरोबर 1/x बरोबर. मग m बरोबर 1/x आणि n बरोबर किती आहे रे? 1/y. आता m आणि n च्या किमती इथं टाकून द्या. m किती आलाय? 9. n किती आलाय? 1. 9 बरोबर 1/x आणि n आलाय 1. 1 बरोबर 1/y. आता हा x इकडे भागिले x आणि y साठी सोडवायचा. x भागिले इकडे येऊन काय होणार? गुणिले 9 गुणिले x बरोबर 1 आणि 1 गुणिले y. 1 गुणिले y म्हणजे y बरोबर 1. आता x साठी सोडवायचं. हा 9 याला गुणिले इकडे येऊन तो काय होणार? भागिले x बरोबर 1/9 आणि y बरोबर 1. मिळाले का रे x आणि y च्या किमती? मिळाल्या. म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 1/9 आणि y ची किंमत आलेली आहे 1. आता आपल्याला आपली उकल मिळाली बरोबर. म्हणून x, y बरोबर 1/9,1 ही उकल आहे. ठीक आहे. उकल मिळाली. आता काय काय स्टेप्स केल्या हे तुमच्या लक्षात आलं का रे? पहिलं काय केलं आपण? रेषीय समीकरण नव्हती ती रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित केली. मग त्या करण्यासाठी काय केलं? जो सहगुणक सोडून बाकीचा चल दिसतो त्याला काहीतरी मानलं. मग त्याला मानलं आपण m आणि n. त्याला pq किंवा काही मानू शकता तुम्ही. मग m आणि n मानल्यानंतर आपल्याला 2 रेषीय समीकरणं मिळाली. ठीक आहे. मग ती 2 रेषीय समीकरणं मिळतात ती आपल्याला सोडवायची असतात. मग तिथं आपण निरसन पद्धत वापरू शकतो किंवा क्रेमर पद्धत वापरू शकतो. आपण निरसन पद्धत वापरून n आणि m च्या किमती काढल्या. मग त्या ज्या किमती आल्यात त्या पुन्हा आपण ज्या किमती इथं मानल्या होत्या त्या किमतींमध्ये टाकल्या. म्हणजे 1/x बरोबर m ची किंमत 9. 1/x बरोबर 9 आणि 1/y बरोबर 1 ते टाकलं आणि त्यावरून आपल्याला x आणि y च्या किमती मिळालेल्या आहेत. आता ह्या ज्या किमती आपल्याला मिळाल्यात ह्या बरोबर आल्यात की नाही हे आपण चेक करू शकतो. नेहमीप्रमाणे आपली पद्धत काय रे? यामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली x आणि y च्या किमती टाकू तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. मग टाका बरं 2/x वजा 3/y
2 भागिले x वजा 3 भागिले y. बघू बरं काय येतं. 2 छेद x काय 1 छेद 9 वजा 3 भागिले y काय 1. म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 1 छेद 9 आहे तो वरती येऊन काय होणार 9 छेद 1 बरोबर वजा 3. आता 1 चा काही संबंधच नाही. 9 दुने 18, 18 वजा 3 किती आला रे 15. आले का बरोबर. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली आहे. म्हणजेच काय आपली जी उकल आलेली आहे ती उकल बरोबर आहे. अशा प्रकारे स्टेप्स वापरून हे गणित सोडवायचं आहे. शक्यतो अशा टाईपचं एक्झाम्पल पेपरला फार विचारलं जात नाही तरी पण लक्षात घ्या कसं करायचं ते. ठीक आहे. आता पुढील उदाहरण पाहूयात आपण. हे उदाहरण पहा. इथे 1 छेद x प्लस y 1 छेद x वजा y 1 छेद x अधिक y 1 छेद x वजा y सहगुणक सोडू बरोबर. मग दरवेळी आपल्याला असं लिहिण्याची गरज नाही. याला समीकरण 1 म्हणा याला समीकरण 2 म्हणा मग 10 गुणिले 1 भागिले x अधिक y असं दरवेळी लिहिण्याची गरज नाही. आता तुम्ही डायरेक्ट करू शकता. मग इथे पहा इथे काय करायचं m बरोबर 1 छेद x अधिक y आणि n बरोबर 1 छेद x वजा y मान. ठीक आहे. आता हे आपण मानलं. मग इथे पहा इथे डायरेक्ट समीकरण होणार 10 भागिले x अधिक y मग 10 गुणिले 1 छेद x अधिक y म्हणजेच 10m. तुम्हाला कळत नसेल ना काय करायचं सहगुणक सोडून बाकीचा जो दिसतो ना त्याला मानायचं पण ते दोन इकडे हवा. ठीक आहे. 10m अधिक 2n 1 छेद x वजा y बरोबर n मानलाय बरोबर 4. हे झालं पहिलं समीकरण. त्यानंतर दुसरं समीकरण काय येणार 15m वजा 5n याला मानलंय आपण सगळ्याला बरोबर बरोबर वजा 2 झालं. पहिलं आणि दुसरं समीकरण मिळालं. आता ही दोन्ही समीकरण आपल्याला सोडवायची. मग इथे तुम्ही क्रेमर पद्धत वापरा किंवा लोप करण्याची पद्धत वापरा किंवा निरसन पद्धत जे वापरायची ती वापरू शकतो. आता इथे आपण क्रेमर पद्धत वापरूया. मग क्रेमर पद्धतीमध्ये डी काढावा लागतो बरोबर. डी बरोबर काय असतो रे A1 A2 B1 B2 किंवा आपली पद्धत र म न म र न हा कॉलम र हा म हा न बरोबर. मग डी मध्ये येतो रम म्हणजे 10 15 2 वजा 5 हे सोडून घ्यायचं. मग इथे काय होणार रे 10 गुणिले वजा 5 वजा 2 गुणिले 15 बरोबर म्हणजेच 10 गुणिले वजा 5 किती आला वजा 50 वजा 15 दुने 30 वजा 50 वजा 30 किती येतं वजा वजा अधिक झालं 50 अधिक 30 80 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. डी आला. आता dx घ्यायचा का रे नाही dm घ्यावा लागेल. dm बरोबर आता इथे रम झाला मग पुढे काय येतो रे र म न म म्हणजे न म घ्यायचा. न काय 4 वजा 2 आणि म 2 वजा 5. आता हा सोडवा 4 गुणिले वजा 5. आता हे ऑलरेडी आपण शिकलोय खूप एक्झाम्पल पाहिलेत 2 गुणिले वजा 2. ठीक आहे. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळेल 4 गुणिले वजा 5 5 चोक 20 याला चिन्ह काय येणार रे वजा 20 वजा आतमध्ये 2 गुणिले 2 4 आणि त्याला चिन्ह वजा वजा 4 मग वजा 4 तो काय होणार रे इथं वजा 20 अधिक 4 होणार बरोबर. मग वजा 20 अधिक 4 किती येतो वजा अधिक वजा होणार 20 मधून 4 गेले 16 मोठ्या संख्येचे चिन्ह आहे त्याला वजा. ठीक आहे. नंतर dn ची किंमत काढा. dn बरोबर काय असतो र म न म र न र काय 10 15 आणि 9 4 वजा 2 A1 A2 C1 C2 बरोबर 10 गुणिले वजा 2 वजा 4 गुणिले 15 मग सोडवा 10 गुणिले वजा 2 किती झाला वजा 20 वजा 15 चोक 60 वजा वजा अधिक होणार 60 अधिक 20 80 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. आता dm dn मिळाला. मग क्रेमर पद्धतीनुसार m बरोबर काय येणार इथं dm भागिले d. dm ची किंमत किती आली रे वजा 16 भागिले वजा 80 बरोबर वजा वजा अधिक होणार 16 16 16 5 80 1 छेद 5 बरोबर वजा वजा अधिक चिन्ह येणार. m ची किंमत मिळाली. आता n ची किंमत काय होणार dn भागिले d. dn किती आलाय वजा 80 भागिले d किती आलाय वजा 80 वजा 80 वजा 80 उत्तर काय येणार रे 1 वजा वजा अधिक होणार बरोबर. म्हणजेच काय इथे आपल्याला m आणि n च्या किमती मिळालेल्या आहेत. झालं आलं का उत्तर नाही. उकल मिळाली का नाही मिळाली. आता m आणि n च्या किमती मिळाल्या काढायच्यात कुणाच्या x आणि y च्या. मग m आणि n च्या किमती पुन्हा 1 छेद x अधिक y मानायची आणि मग सोडवायचं. मग पुढे काय होणार आता m बरोबर काय घेतला होता आपण 1 छेद x अधिक y 1 छेद x अधिक y आणि n बरोबर 1 छेद x वजा y बरोबर. आता m बरोबर किती आला 1 छेद 5 म्हणजेच इथे येणार
1/5 बरोबर 1/x अधिक y. आणि इथं n किती आलाय 1 म्हणजे 1 बरोबर 1/x वजा y. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आता आपल्याला x अधिक y दिसतो, x वजा y दिसतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट इथे x आणि y च्या किमती मिळणार नाहीत. मग काय येतं बघू बरं हे सोडवल्यानंतर. बघा हा x अधिक y इकडे भागिले, इकडे येऊन काय होणार गुणिले, आणि हा 5 इकडे भागिले, इकडे येऊन काय होणार गुणिले, म्हणजेच x अधिक y बरोबर 5 मिळाला. किंवा डायरेक्ट वरती अंश समान दिसतात म्हणजे छेद पण समान असतात, म्हणजेच आपण डायरेक्ट लिहू शकतो x अधिक y बरोबर 5. कळत नसेल तर असं करून बघा, हा x अधिक y इकडे 1 गुणिले x अधिक y होणार बरोबर, हा 5 इकडे भागिले, इकडे येऊन 1 गुणिले 5 होणार, म्हणजेच खाली 1 गुणिले काय रे सेमच राहणार आहे, 1 गुणिले 5 5 आला. असं करू शकता किंवा डायरेक्ट खालीचं लिहिलं तरी देखील चालेल, x प्लस y इक्वल टू 5. ठीक आहे. आता इकडे पण सेम तेच होणार, आणि हा 1 गुणिले ह्या सगळ्याला आहे, आणि इकडे भागिले, इकडे येऊन गुणिले होणार बरोबर, म्हणजेच x वजा y बरोबर काय मिळाला 1. आता ही दोन समीकरणं आपल्याला पुन्हा मिळाली, मग यांना पुन्हा नवीन नंबर देऊन घ्यायचे, 1 2, याला म्हणा 3, याला म्हणा 4. आता हे दोन समीकरणांकडे लक्ष द्या बरं. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1. आता इथं डायरेक्ट आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या नाहीत, मग पुन्हा ही दोन्ही समीकरणं सोडवायची. ठीक आहे. आता ही सोडवण्यासाठी इथं बघा x चा सहगुणक 1 आहे, y चा पण 1 आहे, 1 1 आहे, म्हणजेच काय आपण डायरेक्ट यांची बेरीज करून एक चल कॅन्सल करू शकतो बरोबर. मग समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. आपल्याला लास्ट काय काढायचं असतं, x आणि y च्या किमती, त्या जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोडवत राहायचं. मग x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1 यांची बेरीज केल्यानंतर काय होणार, अधिक y वजा y कॅन्सल, 1 1 1 अधिक 1 2, 2x बरोबर 6 आला बरोबर. x बरोबर काय झालं रे 6 भागिले 2, म्हणजेच x बरोबर मिळाला 3 बरोबर. आता ही जी x ची किंमत मिळाली या दोन्हीपैकी कोणत्या पण समीकरणात टाकायची आणि y ची किंमत काढून घ्यायची बरोबर. असंच करतो ना आपण स्टेप्स मध्ये. मग x बरोबर 3 समीकरण 3 मध्ये टाकूयात, 3 मध्ये टाकू. तर समीकरण 3 काय, x अधिक y बरोबर 5, x च्या ऐवजी 3 टाकला, 3 अधिक y बरोबर 5, म्हणजेच y ची किंमत काय मिळाली 5 वजा 3, y बरोबर आला 2. झालं. आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या का रे, x बरोबर 3 आणि इथे y बरोबर 2, म्हणून x, y बरोबर 3,2 ही उकल आहे. आली का आपली उकल बरोबर. ठीक आहे. आता ही जी उकल आली ही बरोबर आली की नाही हे आपण चेक करू शकतो बरोबर. मग चेक करायला काय यामध्ये टाकायचं फक्त, समजा 10 डिवाइड x प्लस y, x 3 y 2, 3 अधिक 2 किती झाला 5, अधिक 2 भागिले x वजा y, 3 वजा 2 किती झाला 1, म्हणजेच 10 भागिले 5 किती आलं रे 5 दुने 10, 2 अधिक 2, 2 अधिक 2 किती आलं 4. आली का डावी बाजू बरोबर उजवी बाजू. याचाच अर्थ काय, आपले जे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढील उदाहरण पाहूयात. 27 भागिले x वजा 2 अधिक 31 भागिले y अधिक 3 बरोबर 85. 31 भागिले x वजा 2 अधिक 27 भागिले y अधिक 3 बरोबर 89. आता पहा सहगुणक सोडून कोणतं चल येतं, 1/x वजा 2. ठीक आहे. नंतर 31 बाजूला काढायचा, 1/y अधिक 3. तेच इकडे पण आहे, 1/x वजा 2, 27 बाजूला 1/y अधिक 3. म्हणजेच या दोन्ही समीकरणांमध्ये 1/x वजा 2 बरोबर m, 1/y अधिक 3 बरोबर n घ्यावा लागेल बरोबर. मग 1/x वजा 2 बरोबर m आणि 1/y अधिक 3 बरोबर n मान. ठीक आहे. आता हे मानल्यानंतर मग समीकरण कशी येणार आपलं, पहा 27 1/x वजा 2 म्हणजे हे पूर्ण 27m बरोबर. मग 27m प्लस इथं 31 1/y अधिक 3 म्हणजे n, 31n बरोबर 85. हे झालं पहिलं समीकरण. आता दुसरं समीकरण काय लिहितं, हे 1/x वजा 2 म्हणजे m, म्हणजेच 31m अधिक 27n बरोबर 89. झालं. आपल्याला रेषीय समीकरणं मिळाली. आता ही दोन्ही समीकरणं आपल्याला सोडवावी लागतील. ही दोन्ही समीकरणं कोणत्या पद्धतीने सोडवाल तुम्ही, निरसन पद्धत की क्रॅमर पद्धत.
पहा इथे यमचा जो सहगुणक आहे तो इथे यनचा सहगुणक दिसतो. इथे जो यनचा सहगुणक आहे तो इथे यमचा सहगुणक दिसतो. म्हणजेच काय रे, इथे चलांची अदलाबदल आहे. आणि ज्यावेळी चलांची अदलाबदल असेल त्यावेळी ते गणित आपण निरसम पद्धतीच्या एएसए पद्धतीने सोडवतो. म्हणजे काय रे, ह्या दोन्ही समीकरणांची आधी बेरीज करायची, मग एक समीकरण मिळतं. त्यानंतर दोन्हींची वजाबाकी करायची, मग दुसरं समीकरण मिळतं. आणि जी दोन्ही नवीन समीकरणं मिळालीत त्या दोन्ही समीकरणांची पुन्हा बेरीज करायची. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. एएसए पद्धत सराव संच 1.1 मध्ये आपण यावर 2 गणित अभ्यासलेली आहेत, बरोबर. मग आता तीच पद्धती तो वापरू. आधी काय करायचं, या दोन्हींची बेरीज, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. 2 बेरीज करू. ठीक आहे. मग आता यांची बेरीज केल्यानंतर इथं काय होणार, 27m अधिक 31n बरोबर 85 अधिक 31m अधिक 27n बरोबर 89. आता बेरीज करा बरं. बेरीज केल्यानंतर काय होईल, 7 अधिक 1 8 3 आणि 2 5 58m अधिक 7 आणि 1 8 3 आणि 2 5 58n बरोबर 9 आणि 5 14 1 8 आणि 8 16 आणि 1 17 174. आता हे माहिती आपल्याला असं समीकरण मिळतं. आता यामध्ये 58 आणि 174 भागिले 58 4 येतं, बरोबर. म्हणजेच काय, या सगळ्याला 58 ने भाग जातो. एएसए मेथड मध्ये, एएसए पद्धतीमध्ये हे असंच करावं लागतं, बरोबर. मग आता या सगळ्याला 58 ने भागूयात. 58 ने दोन्ही बाजूस भाग, भाग. आता 58 ने भागल्यानंतर आपल्याला इथं काय मिळणार, 58 भागिले 58 1 राहिला, m मिळाला, प्लस 58 भागिले 58 कॅन्सल, n राहिला बरोबर 174 भागिले 58 होतं 3. ठीक आहे. आता हे झालं समीकरण 3. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, हे दोन्हींची काय करायची, वजाबाकी करायची. मग आता मोठं कोणतं आहे, या दोन्हींमध्ये दुसरं समीकरण मोठं दिसते, दुसऱ्यामधून एक वजा करूयात. समीकरण 2 मधून 1 वजा करू. कसंही करा, मोठं छोटं काही नाही, एवढं कोणतंही घेऊ शकता. आता ह्यांची आपल्याला वजाबाकी करायची. मग समीकरण 2 काय, 31m अधिक 27n बरोबर 89 वजा पहिलं समीकरण 27m अधिक 31n बरोबर 85. आता वजाबाकी आहे म्हणजे खालचे चिन्ह काय होतात रे, बदलतात. मग ह्या 27चं चिन्ह प्लस आहे, प्लसचं होणार मायनस. हे मायनस सगळ्यासाठी असतं, बरोबर. या प्लसचं वजा आणि ह्या प्लसचं पण वजा झालं. मग आता वजाबाकी करू. 31 वजा 27, इथं अधिक, अधिक वजा काय होणार, हे दोन चिन्ह बघायचेच नाहीत मधली. अधिक वजा वजा होणार. 31 मधून 27 गेले किती राहतात, 4m. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, अधिक वजा वजा होणार. 31 मधून 27 गेले 4n. याला चिन्ह काय येणार रे, 31 मोठा म्हणजे वजा आलं, बरोबर. 89 वजा 85, अधिक वजा वजा होणार. 89 मधून 85 गेले 4 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. आता या सगळ्याला 4 ने भाग जातोय, बरोबर. मग दोन्ही बाजूस 4 ने भागू. 4 ने दोन्ही बाजूस भागू. आता 4 ने भागल्यानंतर काय मिळालं, मग आपल्याला 4 4 कॅन्सल, म्हणजेच m वजा n बरोबर 1 राहिला. हे झालं आपलं समीकरण 4. आता पहा, ASA बेरीज झाली, वजाबाकी झाली, परत काय करायची, ऍडिशन, बेरीज. मग तिसरं आणि चौथं जे समीकरण आहे यांची आता बेरीज करू. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. बेरीज. मग आता समीकरण 3 m अधिक n बरोबर 3 अधिक समीकरण 4 m वजा n बरोबर 1, म्हणजेच n आणि इथं कॅन्सल झाला. 1 अधिक 1 किती होणार, 2m. 2m बरोबर 4, म्हणजेच m बरोबर आलेला आहे 4 भागिले 2. 4 भागिले 2 किती येतं, 2 झालं. आता m ची किंमत मिळाली, मग ती 3 किंवा 4 पैकी कोणत्या पण समीकरणात टाकायची आणि n ची किंमत काढून घ्यायची. मग तेच करूयात आपण. m बरोबर 2 समीकरण 3 मध्ये टाकू. ठीक आहे, मध्ये ठेवू. मग आता समीकरण 3 काय, m अधिक n बरोबर 3. तुम्ही बरोबर हे एका खाली एक स्टेप करायच्यात. m बरोबर 2 यात ठेवलं तर 2 अधिक n बरोबर 3 होणार, बरोबर. म्हणजेच n ची किंमत किती आली रे, 3 वजा 2 1 आली.
याचा अर्थ आपल्याला m आणि n च्या किमती मिळालेल्या आहेत. m बरोबर 2 आणि n बरोबर 1. आता m आणि n च्या किमती मिळाल्या, x आणि y च्या किमती मिळाल्यात का रे? नाही. मग आता आपल्याला x आणि y च्या किमती काढाव्या लागतील. मग पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, m आणि n च्या किमती परत घ्यायच्या. मग m बरोबर काय आहे 1/x - 2 आणि n बरोबर 1/y + 3. मग आता m बरोबर 1/x - 2 आणि n बरोबर किती आहे रे? 1/y + 3. 1/y + 3. m ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2, n मिळाला 1. त्या किमती इथे टाकून द्या. 2 बरोबर 1/x - 2 आणि n ची किंमत मिळाली आहे 1. 1 बरोबर 1/y + 3. आता हे x साठी सोडवायचं. मग हा सगळा इकडे भागिले, इकडे येऊन तो काय होणार गुणिले, म्हणजेच 2 गुणिले x - 2 बरोबर आला 1. आणि इथे पण y + 3 भागिले, इकडे येऊन तो होणार गुणिले 1 गुणिले y + 3 तेच राहणार, म्हणजेच y + 3 बरोबर आला 1. आता 2 याला गुणिले सगळ्याला, तो इकडे येऊन काय होणार भागिले. आपल्याला x ची किंमत काढायची बरोबर, किंवा डायरेक्ट गुणून घ्या. 2 गुणिले x काय होणार 2x वजा 2 गुणिले 2, दोन्हीला गुणावं लागतं बरोबर. मग 2 गुणिले 2 आला 4 बरोबर 1. आणि इथं y ची किंमत काय येणार रे, हा +3 आहे, इकडे येऊन काय होणार -3. 1 - 3. मग 2x इकडेच राहणार, हा -4 आहे, तो इकडे येऊन काय झाला +4. आणि हा y बरोबर 1 - 3 किती येतं -2. आता इथे x ची किंमत काढायची. मग x बरोबर 1 + 4 5 भागिले, हा 2 इकडे गुणिले, इकडे येऊन भागिले होणार. आणि y बरोबर आलेला आहे आपला -2. म्हणजेच काय रे, आता आपल्याला x आणि y च्या किमती मिळालेल्या आहेत. x बरोबर 5 भागिले 2 आणि y बरोबर -2. म्हणून x, y. आता x आणि y च्या किमती मिळाल्या बरोबर. याचा अर्थ आपल्याला आपली उकल मिळालेली आहे. 5 भागिले 2, 2 ही उकल आहे. आता उकल तर मिळाली, म्हणजे आपलं उत्तर संपलं. ठीक आहे. अशा प्रकारे एएसए पद्धत वापरून आपल्याला हे सोडवायचं होतं. पण आधी ही समीकरणं तयार करून घेणं गरजेचं आहे. काहीच नाही करायचं तुम्हाला. जो सहगुणक असतो तो बाजूला ठेवायचा, उरलेल्याला m किंवा n मानायचा. कळतंय? आता ही जी उकल आली ही बरोबर आली का ते पाहू बरं. म्हणजे काय येणार रे, 27 भागिले x किती आहे 5 भागिले 2 वजा 2 अधिक 31 भागिले y + 3. हे करायचं गरज नाही, तुम्हाला लिहायची गरज नाही. हे जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही उकल बरोबर आली की नाही चेक करायचं. y किती आलाय आपला -2 अधिक 3. पाहू बरं काय उत्तर येतं. 27 भागिले, आता इथं छेदसम करून घ्यावे लागतील बरोबर. 5 × 5 वजा 2 × 4 म्हणजेच 5 - 4 भागिले 2 × 2 अधिक 31 भागिले वजा 2 अधिक 3, 3 वजा 2 1 आला, म्हणजे 31च राहणार आहे. मग 27 भागिले, इथं 5 वजा 4 1, 1/2 अधिक 31, 1/2 आहे, वरती येऊन तो काय होणार 2 बरोबर. म्हणजे उलटा होतो ना, 2 भागिले 1 म्हणजेच 2 अधिक 31. 27 गुणिले 2 किती येतं 54, 54 अधिक 31, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 85 आले का रे बघा, आहे 85. म्हणजेच काय, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. याचा अर्थ आपली जी उकल आलेली आहे x, y बरोबर 5,2,2 ही बरोबर उकल आलेली आहे. हे आपल्याला गणितामध्ये लिहायचं नसते, फक्त आपण उत्तर बरोबर आले की नाही त्यासाठी करतो. ठीक आहे. आता पुढील उदाहरण इथं बघा, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y आणि इथं पण 1/3x अधिक y. आता इथे तुम्हाला जो सहगुणक आहे तो इथं काय दिसतो एकच आहे, इथं पण एकच आहे. आता इथे पहा, इथे तुम्हाला एक फरक दिसेल. इथं काय रे, खाली 1/2 आहे, इथं पण 2 शिल्लक राहतोय बरोबर. पण दोन्ही समीकरणांमध्ये जे सेम सेम आहेत त्याला आपण मानायचं. मग 1/3x अधिक y बरोबर m घ्यायचा, 1/3x वजा y बरोबर n घ्यायचा. आणि मग इथं कसं करायचं ते आपण पाहूयात. आता पहा, या समीकरणांमध्ये मग लिहून घेऊयात m बरोबर 1/3x अधिक y आणि n बरोबर 1/3x वजा y मान. आता दोन्ही समीकरणांमध्ये मानायचे बरोबर. म्हणजे इथं या सगळ्याच्या जागी काय होणार रे, m बरोबर. म्हणजे पहिलं समीकरण आपल्याला काय मिळालं, m अधिक n. इथं सहगुणकच नाहीये, दुसरा एकच आहे बरोबर. मग हा सगळा m हा n बरोबर 3/4 याला म्हणू आपण पहिलं समीकरण. आता हे समीकरण पहा, 1/3x अधिक y म्हणजे याला आपण मानलाय m बरोबर. शिल्लक काय राहिला रे, इथं काहीच नाही, म्हणजे 1/2. मग इथे येणार 1/2m बरोबर.
कारण हा यम राहिलाय. म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो, m/2 मध्ये चिन्ह काय, वजा. आता इथं पण हा सगळा n आहे बरोबर, आणि छेदला 2 म्हणजेच n/2 लिहू शकतो का आपण, असं लिहू शकतो बरोबर. -1/8 हे झालं समीकरण दुसरं. आता ही दोन्ही समीकरण आपल्याला सोडवायची, ही आपल्याला रेषीय समीकरण मिळाली बरोबर. अशा प्रकारचं एक गणित आपण पाहिले ज्यावेळी परिमेय संख्या दिलेली असतात, मग ते कसं सोडवायचं. आधी काय करायचं, त्यांना सिंपल रूप द्यायचं, म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये त्यांचं रूपांतर करायचं. मग इथं जर खाली 4 आहे तर या सगळ्या समीकरणाला 4 ने गुणलं तर आपल्याला साधं रेषीय समीकरण मिळेल बरोबर. आणि इथे छेदात जो सगळ्यात मोठा असतो त्याने गुणायचं. मग इथं मोठा 8 आहे, जर या सगळ्याला 8 ने गुणलं तर खालचे सगळे कॅन्सल होतात, फक्त वरती राहणार आहेत. मग आता त्याप्रमाणे करूयात. हे आपण डिटेलमध्ये सराव संच 1.1 मध्ये पाहिलेले आहे, ते पटकन आपण ती पद्धत वापरून घेऊयात. मग समीकरण 1 ला 4 ने गुणू, समीकरण 1 ला 4 ने गुणू. समीकरण 1 ला 4 ने गुणल्यानंतर इथं काय येणार, 4 गुणिले m 4m. प्रत्येक स्टेप लिहत बसायची गरज नाही, पटकन तुम्ही करू शकता. अधिक 4n बरोबर 4 4 कॅन्सल होणार, शिल्लक काय राहिला फक्त 3. याला म्हणायचं समीकरण 3. आता समीकरण 2 ला कितीने गुणायचं रे, जो मोठा आहे तो, इथं 8 आहे म्हणजे 8 ने गुणायचं. समीकरण 2 ला 8 ने गुणू. आता याला 8 ने गुणल्यानंतर इथे काय होणार, वरती 8 गुणिले m भागिले 2 बेचोक 8 म्हणजे शिल्लक काय राहिला रे, 4m वजा इथं पण बेचोक 8 म्हणजे 4n बरोबर. 8 8 कॅन्सल झाला, वजा 1 राहणार. हे आलं समीकरण 4. पहा आता यांना भागल्यानंतर आपल्याला एकदम सोपी समीकरणं मिळाली. या दोन्हींचे सहगुणक ऑलरेडी सेम भेटलेत, त्यामुळे आपल्याला ती स्टेप करायची गरज नाही. मग यामध्ये n डायरेक्ट कॅन्सल होईल जेव्हा यांची आपण बेरीज करू, कारण त्यांची चिन्ह काय आहेत, वेगवेगळी आहेत बरोबर. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या स्टेप्स आपण ऑलरेडी शिकलेलो आहे बरोबर. इथं फक्त ज्या स्टेपची आपल्याला गरज लागणार आहे ते करायचे. म्हणजे काय, जिथं लोप करण्याची पद्धत वापरावी लागेल तिथे ती वापरायची. मग इथे तुम्हाला कळतंय 4 घालवावं लागेल, 8 घालवावं लागेल. मग जे नवीन समीकरणं मिळतात त्यातून पुन्हा आपल्याला लोप करण्याची पद्धत वापरावी लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे गणित आपल्याला जिथं ज्याची गरज आहे ते करून सोडवायचं आहे. मग आता 3 व 4 ची बेरीज करू. समीकरण तिसरं काय, 4m अधिक 4n बरोबर 3 अधिक चौथं समीकरण 4m वजा 4n बरोबर वजा 1. आता यांची बेरीज केल्यानंतर हा काय होणार, अख्खा कॅन्सल, अधिक वजा वजा होतो आणि हा कॅन्सल. 4 अधिक 4 8m बरोबर 3 वजा 1 अधिक वजा काय होतं, वजा. 3 1 गेले 2 आले, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. m बरोबर काय होणार रे, 2 भागिले 8. आता m बरोबर 2 भागिले 8 म्हणजेच m बरोबर किती आला रे, 1/4. आता जी m ची किंमत आली ती 3 किंवा 4 पैकी कोणत्यात पण टाकायची आणि n ची किंमत काढून घ्यायची. मग m बरोबर 1/4 समीकरण 3 मध्ये टाकू. 3 मध्ये टाकू. आता समीकरण 3 4m अधिक 4n बरोबर 3. 4 गुणिले m च्या ऐवजी 1/4 अधिक 4n बरोबर 3 आहे. 4 4 काय झाला, कॅन्सल. मग खाली काय राहिलं, 1 अधिक 4n बरोबर 3. मग n ची किंमत काढायची. हा 1 इकडे अधिक आहे, इकडे येऊन काय होणार, वजा. 3 वजा 1. आता n बरोबर काय येणार रे, 3 वजा 1 2. हा 4 इकडे गुणिले, इकडे येऊन झाला भागिले, म्हणजेच n बरोबर आला 1/2. m आणि n च्या किमती मिळाल्या. मग आता आपल्याला m आणि n ची किंमत हवी आहे का, नाही, x आणि y. मग पुन्हा ह्या किमती घ्यायच्या. मग आता m बरोबर किती आहे, 1/3x अधिक y आणि n बरोबर 1/3x वजा y. m बरोबर 1/4 म्हणजे इथं काय होणार, 1/4 बरोबर 1/3x अधिक y आणि n बरोबर किती आलाय, n बरोबर आलेला आहे 1/2 म्हणजे इथं 1/2 बरोबर 1/3x वजा y. आता बघा हे आता आपल्याला सोडवायचे. x आणि y ची किमती आपल्याला लगेच मिळणार नाहीत. ठीक आहे, आता हे सोडवल्यानंतर बघा हे कसं सोडवायचं, 3x अधिक y इकडे भागिले, इकडे येऊन काय होणार, गुणिले. मग 1 ला जर तो गुणिले आला तर 1 गुणिले 3x अधिक y काय होणार, 3x अधिक y राहणार बरोबर. आणि हा 4 इकडे भागिले, इकडे येऊन गुणिले, 1 गुणिले 4 काय झाला 4. किंवा जर वरचे सेम असतील आणि मध्ये इक्वल टू आहे, समान आहे बरोबर, याचाच अर्थ खालचे पण सेम असतात. म्हणजेच 4 बरोबर 3x अधिक y, याचाच अर्थ 3x अधिक y बरोबर 4. आणि 3x वजा y इकडे भागिले, इकडे येऊन काय होणार, गुणिले.
3x वजा y बरोबर 2 भागिले इकडे येऊन गुणिले 1 गुणिले 2 2. आता इथं पण तेच, वरचे सेम असतील तर खालचे पण सेम राहतात, म्हणजे 2 बरोबर 3x वजा y, तेच आपण असं लिहू शकतो. ठीक आहे. आता इथं बघा, इथं परत आपल्याला 2 समीकरणं मिळतात. इथं आपल्याला x आणि y काढता येईल का? नाही. मग ह्या समीकरणाला म्हणूयात कितवा नंबर आहे बरं? 3 4 5 आणि 6. या समीकरणाला म्हणायचं समीकरण 5, या समीकरणाला म्हणायचं समीकरण 6. आता ही दोन्ही सोडवायची आणि मग आपल्याला x आणि y च्या किमती मिळणार. आता इथं बघा, x चा सहगुणक 3 आहे, इथं पण x चा सहगुणक 3 आहे, y चा सहगुणक 1 आहे, इथं पण y चा सहगुणक 1 आहे. म्हणजे काय? सहगुणक सेम आहेत, ती स्टेप करायची गरज नाही, डायरेक्ट यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. आता जर y घालवायचा असेल तर आपण यांची बेरीज केली तर y कॅन्सल होतोय, किंवा x घालवायचा तर वजाबाकी करावी लागेल. मग सोपी बेरीज आहे, त्यामुळे समीकरण 5 आणि 6 ची बेरीज करू. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. मग आता समीकरण 5 काय आपलं? 3x अधिक y बरोबर 4 अधिक 6 काय? 3x वजा y बरोबर 2. यांची बेरीज केल्यानंतर y y काय झालं रे? कॅन्सल. अधिक वजा वजा होणार. 3x अधिक 3x किती आला? 6x बरोबर 4 अधिक 2 आला 6. आपल्याला x ची किंमत काढायची. x बरोबर काय होणार? 6 भागिले 6, म्हणजेच x ची किंमत किती आली रे? 1. आता x ची किंमत मिळाली, मग आता आपल्याला आणखी y ची किंमत काढायची बरोबर. मग x बरोबर 1 5 किंवा 6 मध्ये टाकायचा. x बरोबर 1 समीकरण 5 मध्ये टाकू. 5 मध्ये टाकू शकता किंवा 6 मध्ये. मग 5 मध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 3x अधिक y बरोबर 4 आहे. 3 गुणिले x च्या ऐवजी 1 अधिक y बरोबर 4. 3 गुणिले 1 3 अधिक y बरोबर 4. y बरोबर काय होणार रे? 4 वजा 3, म्हणजेच y ची किंमत मिळालेली आहे 1. आता आपल्याला x बरोबर 1 आणि y बरोबर मिळालेला आहे 1, म्हणजेच आपली उकल आलेली आहे x, y बरोबर 1,1 ही उकल आहे. झालं, एवढं सोपं आहे. पहा, जोपर्यंत आपल्याला x आणि y ची किंमत मिळत नाही तोपर्यंत सोडवत राहायचं, फक्त सोडवत राहायचं. लोप करण्याची पद्धत वापरा, निरसन पद्धत किंवा क्रेमर पद्धत वापरा आणि हे सोडवत राहा. ठीक आहे. आता आपली उकल बरोबर आली की नाही बघू ना आपण चेक करून. मग 1 भागिले 3x अधिक y म्हणजे 1 भागिले दोन्ही 1 1 आलेत. मग 3 गुणिले 1 3, 3 अधिक 1 किती झाला रे? 4. मध्ये चिन्ह अधिक. 1 भागिले 3 गुणिले 1 3 वजा 1, 3 वजा 1 2, 1 भागिले 2. आता छेद समान करून घ्यावे लागतील. मग 2 तिरकस गुणाकार अधिक 1 गुणिले 4 4 भागिले 4 दुने 8, 2 अधिक 4 6, 6 भागिले 8. मग इथे येणार 2 यांना 2 ने भाग जातो, 2 त्रिक 6 बेचोक 8, 3 भागिले 4. आले का रे डावी बाजू बरोबर उजवी बाजू? हे तुम्हाला लिहायचं नाहीये, हे फक्त साईटला तुम्हाला करून बघायचंय आपली जी उकल आली आहे ती बरोबर आहे की नाही. ठीक आहे. म्हणजेच आपली जी उकल आलेली आहे ती बरोबर आलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सराव संच 1.4 आपला संपलेला आहे. एकूण 4च उदाहरणं यामध्ये होती. ठीक आहे. आतापर्यंत आपण रेषीय समीकरणं कशी सोडवायची हे सगळं अभ्यासलं. आता या रेषीय समीकरणांचा खरा दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग काय बाबा? एवढं सगळं आपण शिकलो, याचा वापर आपल्याला रोजच्या वापरामध्ये कुठं कुठं होणार आहे हे तर शिकायचं राहिले. मग हे आपण सराव संच 1.5 मध्ये शिकणार आहोत. त्यामुळे सराव संच 1.4 पर्यंत सगळे सराव संच अभ्यासा, त्यानंतरच सराव संच 1.5 अभ्यासायला या. हे सगळे सराव संच पहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि आम्ही असेच पुढे व्हिडिओ बनवत राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपला चॅनल 10th SSC बाय वसुंधरा फाउंडेशनला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.